So this is the image of circular waveguide. Circular waveguide is circular in nature. Okay, the shape of the waveguide is circular. We have to propagate this. We have to transmit the electromagnetic signal, that is micro signal, through this waveguide. This is circular in nature. As we know, there are three types of shapes are available for the waveguide: rectangular, elliptical and circular. त्यापैकी रेक्टँग्युलर आपण बघितलं होतं, हा सर्क्युलर आहे. सर्क्युलर वेव्हगाईडचा असा शेप असतो आणि इट इज मेड अप ऑफ कंडक्टर, मीन्स सम कंडक्टिंग मटेरियल सच एज कॉपर, अल्युमिनियम, ब्रास, याचे जे किंवा याचे अलॉय जे असतात ते अलॉयचे मिळून हे बनलेले असतात. ओके, सम वेव्हगाईड्स आर कोटेड इनसाइड बाय गोल्ड और सिल्वर ऑल्सो टू मेक इट अ परफेक्ट कंडक्टर. ओके, त्याला परफेक्ट कंडक्टर करण्यासाठी आपण त्याच्या आतून सिल्वर किंवा गोल्डची कोटिंग सुद्धा करतो, जेणेकरून ते परफेक्ट कंडक्टर राहील आणि त्यामधून इझिली मायक्रो सिग्नल पास होऊ शकेल. सो दिस इज द इमेज ऑफ दिस सर्क्युलर वेव्हगाईड. ठीक आहे. सो we'll discuss the advantages, disadvantages and applications of circular waveguide. They are easier to manufacture than rectangular waveguide. त्यांची मॅन्युफॅक्चरिंग इझी आहे. दे आर इझियर टू जॉईन इच अदर. त्यांचं जॉईनिंग पण काय इझी आहे. देन TE01 and TM01 modes in circular waveguides are rotationally symmetrical and hence rotation of the polarization can be overcome. ऍक्च्युली आपल्याला पोलरायझेशन चेंज करता येते. समजा टीई मोडचं आपल्याला TM मध्ये कन्व्हर्शन करता येते. ओके, वी कॅन कन्वर्ट ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रिक वेव्ह इंटू ट्रान्सव्हर्स मॅग्नेटिक ऑल्सो. तर ते रोटेशन करण्यासाठी आपण तिथे टेपर अँड ट्विस्ट वगैरे यूज करतो. ते आपल्याला नेक्स्ट युनिटमध्ये बघायचं आहे. ते जे पोलरायझेशन चेंज करणं हे सर्क्युलर वेव्हगाईडमध्ये इझी आहे. तर TE01 मोड इन रेक्टेंगुलर सर्क्युलर वेव्हगाईड हॅज लोएस्ट अटेन्युएशन, हेन्स सुटेबल फॉर लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन. याच्यामध्ये जे अटेन्युएशन होतं सिग्नलचं TE01 मोडमध्ये, ते अटेन्युएशन इज ऑल्सो व्हेरी व्हेरी लेस. अँड सो दॅट अटेन्युएशन लेस असल्यामुळं म्हणजे सिग्नलचा लॉस कमी होत असल्यामुळं आपण त्याला लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशनसाठी प्रिफर करतो. नाउ सम ऑफ द डिसएडवांटेजेस ऑफ सर्क्युलर वेव्हगाईड. सर्क्युलर वेव्हगाईड occupies more space compared to rectangular waveguide. Hence, they are not suitable in some applications. Plane of polarization rotates in circular waveguide. आणि इथे काय स्पेस ऑक्युपाय जास्त करते कम्पेअर टू रेक्टँग्युलर वेव्हगाईड. हेन्स दे आर नॉट सुटेबल फॉर इन सम ऍप्लिकेशन्स. म्हणजे ते स्पेस जास्त ऑक्युपाय करतो, त्यामुळे काही बऱ्याच ऍप्लिकेशन मध्ये आपण ते यूज नाही करत. प्लेन ऑफ पोलरायझेशन रोटेट्स इन सर्क्युलर वेव्हगाईड when the wave travels through it, which affects received signal. यामध्ये प्लेन ऑफ पोलरायझेशन पण चेंज होतात आणि प्लेन ऑफ पोलरायझेशन चेंज झाल्यामुळे सिग्नल इंटरफेरन्सचा पण काय असतं, त्यामध्ये सिग्नल इंटरफेअर होण्याचा पण धोका असतो किंवा सिग्नल इंटरफेअर झाल्यामुळेच आपला इन्फॉर्मेशन लॉस होऊ शकते. देअर मे बी अ प्रॉब्लेम ऑफ सिग्नल इंटरफेरन्स ड्यू टू दिस प्लेन ऑफ पोलरायझेशन, rotation of the plane of polarization. In circular waveguide, infinite number of modes exist. Hence, it becomes very difficult to separate these modes, which introduces interference in dominant mode. Okay, यामध्ये काय होतं, इन्फानाइट मोड्स अवेलेबल असतात. सर्क्युलर असल्यामुळे त्यामध्ये इन्फानाइट पॉसिबिलिटीज असतात आणि इन्फानाइट मोड्स त्यामध्ये अवेलेबल असल्यामुळं ते डिफरंट मोड सेपरेट करणं हे डिफिकल्ट असतं आणि त्यामुळे मग इंटरफेरन्स ऑकर होतं. So these are some of the disadvantages. We'll see again. Propagation of wave through circular waveguide is not easy to visualize and analyze. याचं अनालिसिस करणं आणि व्हिज्युअलाइज करणं हे काय असते, थोडं डिफिकल्ट आहे as compared to circular rectangular waveguide. Then its applications are rotating joints in radars to connect horn antenna, feeding and parabolic reflector. जे हॉर्न अँटेना असतात, त्यानंतर हॉर्न अँटेना तुम्ही बघितले असेल, जे रडार्स मध्ये यूज केले जातात किंवा आपले जे सॅटेलाइट अर्थ स्टेशन रिसिव्हर असतात त्यामध्ये पण ते बसवलेलं असतं किंवा ट्रान्समीटर मध्ये बसवलेलं असतं. अँड पॅराबोलर रिफ्लेक्टर, जनरली वी कॅन सी इट हिअर. हॉर्न अँटेना, parabolic reflector,
सो यू कॅन सी हिअर, हा जो पॅराबोलिक रिफ्लेक्टर असतो इथे ते यूज केला जातो हिअर. ओके, इथे सर्क्युलर वेव्हगाईड यूज केला जाते अँटेना मध्ये, इथे यूज केला जाते. These are some of the applications where we use circular waveguide. आता हा जो ड्रिव्हन एलिमेंट असतो, रिफ्लेक्टर असतो अँटेना मध्ये, तर इथेही सर्क्युलर वेव्हगाईड असते. दिस वन इज अ सर्क्युलर वेव्हगाईड. So several images are available on Google. You can search it. This one also. This is also circular waveguide connected to this LNB. So circular waveguide has applications in antenna. See, this is circular waveguide in horn antenna. Okay, you can see here. Ha, horn antenna hai. It looks like a horn. That's why it is called a horn antenna. Horn antenna is the basic structure of any antenna, any micro antenna. Okay. So TE01 mode is suitable for long distance transmission about 10 GHz. TE01 मोड जो आहे याच्यामध्ये हा 10 GHz फ्रिक्वेन्सीला लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशनसाठी यूज केला जातो. शॉर्ट अँड मिडियम डिस्टन्स ब्रॉडबँड कम्युनिकेशन मध्ये पण सर्क्युलर वेव्हगाईडचा यूज होतो. आता अँटेना मध्ये यूज होतो म्हटल्यावर वायरलेस कम्युनिकेशन मध्ये ऑब्व्हियसली वेव्हगाईड ही यूज केला जाते. द नेक्स्ट कंपॅरिझन ऑफ रेक्टेंग्युलर अँड सर्क्युलर वेव्हगाईड. सी द डिफरंट पॅरामीटर्स. दिस इज द डायग्राम. Rectangular waveguide, this is circular waveguide. Rectangular waveguide is rectangular in nature. Circular waveguide is circular in nature. Then acts as a high pass filter. And this also act as a high pass filter. High pass filter म्हणजे काय, जो हाय फ्रिक्वेन्सीला पास करतात. म्हणजे आता ही कट ऑफ फ्रिक्वेन्सी आहे, तर कट ऑफ फ्रिक्वेन्सीच्या पुढचे जे काही फ्रिक्वेन्सीज आहेत त्या तो पास करणार. त्यांना काय करणार, तो ती वेव्हगाईड पास करणार आणि या फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी फ्रिक्वेन्सीच्या सिग्नलला काय करणार, तो ब्लॉक करणार किंवा रिजेक्ट करणार. सो फक्त हा हाय फ्रिक्वेन्सीला पास करतो, कट ऑफ फ्रिक्वेन्सीच्या पुढच्या फ्रिक्वेन्सीच्या सिग्नलला पास करतो, त्यामुळे त्याला हाय पास फिल्टर म्हणतात. ओके, ऑलवेज रिमेंबर वेव्हगाईड इज नथिंग बट अ हाय पास फिल्टर. डॉमिनंट मोड काय आहे रेक्टेंग्युलर वेव्हगाईड मध्ये, TE10, and dominant mode in circular waveguide is TE11. Propagation modes in rectangular waveguide are easier to visualize and analyze. यामध्ये जे काही प्रोपॅगेशन मोड्स असतात, TE10, 20, TE24 असे मल्टिपल TMN मोड, MN चे काही पण व्हॅल्यू असतील, किंवा TMMN मोड, ते त्याचं व्हिज्युअलायझेशन करणं, अनालिसिस करणं हे रेक्टेंग्युलर वेव्हगाईड मध्ये सोपं असतं. ते सर्क्युलर वेव्हगाईड मध्ये तेवढं सोपं नसतं, कारण की त्यामध्ये इन्फानाइट मोड्स असतात. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सॅग्रिगेट द डिफरंट मोड्स in circular waveguide. Okay, so propagation modes in circular waveguide are complicated to visualize and analyze. Then the next point आहे, joint between two waveguides is not easy. दोन वेव्हगाईड मधला जॉईंट यामध्ये डिफिकल्ट असतो रेक्टेंग्युलर वेव्हगाईड मध्ये, अँड जॉईंट बिटवीन टू वेव्हगाईड्स आर इझी इन सर्क्युलर वेव्हगाईड. सर्क्युलर वेव्हगाईड मध्ये जॉईंट इझी असतो, रेक्टेंग्युलर मध्ये नसतो. देन रेक्टेंग्युलर वेव्हगाईड रिक्वायर्स लेस स्पेस. रेक्टेंग्युलर वेव्हगाईडला कमी स्पेस लागतो, सर्क्युलर वेव्हगाईड रिक्वायर मोर स्पेस. ओके, देन नेक्स्ट, so manufacturing is difficult compared to circular waveguide. Rectangular waveguide ची मॅन्युफॅक्चरिंग थोडी डिफिकल्ट असते ऍज कम्पेअर टू सर्क्युलर वेव्हगाईड, अँड मॅन्युफॅक्चरिंग इज इझी. सर्क्युलर वेव्हगाईडची मॅन्युफॅक्चरिंग ही इझी असते ऍज कम्पेअर टू रेक्टेंग्युलर वेव्हगाईड. अटेन्युएशन इज मोर इन रेक्टेंग्युलर वेव्हगाईड. यामध्ये अटेन्युएशन पण जास्त असते, म्हणजे सिग्नल जास्त प्रमाणात डिस्टॉर्ट होतो, डिस्टॉर्शन सिग्नलचं जास्त प्रमाणात होतं, सिग्नलचा लॉस जास्त प्रमाणात होतो. आणि अटेन्युएशन इज लेस इन सर्क्युलर वेव्हगाईड. सर्क्युलर वेव्हगाईड मध्ये कमी अटेन्युएशन होतं. कट ऑफ वेव्हलेंथ याची हाय असते रेक्टेंग्युलर वेव्हगाईड मध्ये, कट ऑफ वेव्हलेंथ इज लो इन सर्क्युलर वेव्हगाईड, कारण की याच्यामध्ये TE11 मोड यूज होतो. TE11 ची जर कट ऑफ वेव्हलेंथ तुम्ही फाईन केली तर ती काय असते, कमी असते, आणि TE10 ची जर फाईन केली तर ती काय असते, जास्त असते. दॅट्स वाय कट ऑफ वेव्हलेंथ इज लो इन circular waveguide and high in
रेक्टेंग्युलर वेव्हगाइड. पॉवर रिक्वायर्ड इज लो. रेक्टेंग्युलर वेव्हगाइड मध्ये कमी पॉवर लागतो and power requirement is high in circular waveguide. So these are some of the difference point. Okay, now we have some solved example. Suppose a rectangular waveguide is 5 cm by 2.5 cm. Calculate cutoff frequency of dominant mode. आता यामध्ये काय काय दिलेलं आहे? एक रेक्टेंग्युलर वेव्हगाइड आहे जी 5 सेंटीमीटर बाय 2.3 सेंटीमीटर आहे. तर मग ऑब्विसली जे लार्ज व्हॅल्यू असेल ती ए ची व्हॅल्यू असेल. ओके, कारण की ए इज ऑलवेज ग्रेटर दॅन बी अँड दिस 2.3 सेंटीमीटर जी आहे ती बी ची व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे लार्जेस्ट व्हॅल्यू कधी पण ए ची राहील आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू ही बी ची राहील. बिकॉज ही रेक्टेंग्युलर वेव्हगाइड जी आहे, रेक्टेंग्युलर वेव्हगाइडचं हे डायमेन्शन कुठलं असतं? ए, आणि हे डायमेन्शन असते बी. And always this A is greater than B. A is always greater than B. Okay, so we have the formula. What is given? A is given, B is given, and calculate cutoff frequency of dominant mode. The dominant mode आपल्याला माहिती आहे काय असतो तर? What is dominant mode for rectangular waveguide? It is TE10 mode. Okay, so TE10 is the dominant mode. That's why this m and n value is given here. So what is m here? This one is m, this one is n. So here m is equal to 1 and n is equal to 0. Because for dominant mode, m is 1 and n is 0. So m is given, n is given, a is given, b is given. So we know the formula. This is the formula of cutoff frequency. Cutoff frequency fc is equal to c by 2 under root of m by a bracket square plus n by b bracket square. ठीक है. So put the values in this equation. We know the value of c. Value of c जर दिलेली नसेल तरी ते आपल्याला पाठ पाहिजे. 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. पण आता इथे सगळ्या व्हॅल्यू यांनी सेंटीमीटर मध्ये घेतल्यामुळं इथे 3 × 10⁻10 सेंटीमीटर पर सेकंद केली आहे. ओके, सो डिवाइडेड बाय 2 अंडर रूट ऑफ m1 आहे डिवाइडेड बाय 5. ए ची व्हॅल्यू काय 5 आहे. You can either convert this into the centimeter, means in SI unit or CGS. Okay, so इथे हे CGS मध्येच ठेवलेलं आहे. सो 3 × 10⁻10 का बरं घेतले इथे? कारण की हे सेंटीमीटर मध्ये घेतले, मीटर पर सेकंड नाही घेतात, ते सेंटीमीटर पर सेकंड घेतलेले. सो 3 × 10⁻10 डिवाइडेड बाय 2 अंडर रूट ऑफ m1 आहे आणि a 5 आहे ब्रॅकेट स्क्वेअर प्लस n 0 आहे, 0 डिवाइडेड बाय 2.3 ब्रॅकेट स्क्वेअर. So 0 divided by anything else is 0. So ही टर्म पूर्ण 0 होऊन जाईल. So if you calculate this, so you will get 0.3 × 10⁻10 means 3 × 10⁻9 means it is 3 gigahertz. So what is the value? It is 3 gigahertz. Okay, so cutoff frequency fc is nothing but 3 gigahertz. Okay, so in this way, with the help of formula, you can find out this cutoff frequency or any parameter which is asked in the problem. Okay, so this is again another problem. When dominant mode is propagated in near field rectangular waveguide, the guide wavelength for a frequency of 9000 megahertz is 4 centimeter. Calculate breadth of the waveguide. So breadth of the waveguide which means what? What is asked? It is b is asked. Okay, so here what is given? When dominant mode is propagated in a near field rectangular waveguide, the guide wavelength for frequency of 9000 megahertz. 9000 megahertz is the guide, is the frequency. Okay, rectangular waveguide, the guide wavelength for a frequency of 9000 megahertz. So f is 9000 megahertz. The guide wavelength for the frequency of 9000 megahertz is 4 centimeter. So this 4 centimeter is nothing but a guide wavelength, lambda g. Okay, so TE10 मोड दिलेलं आहे कारण की इथे काय विचारले? फॉर वेन डॉमिनंट मोड इज प्रोपॅगेटेड. डॉमिनंट मोड प्रोपॅगेट होते म्हणजेच कुठली मोड प्रोपॅगेट होते? TE10 मोड प्रोपॅगेट होते. इफ TE10 मोड इज गेटिंग प्रोपॅगेटेड, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m? m इज 1 and n is 0. ठीक आहे, सो m1 आहे, n 0 आहे, लॅम्बडा जी गिवन आहे, f1 गिवन आहे. So how can we find out? We know the formula lambda c, cutoff wavelength. Cutoff wavelength is equal to 2ab divided by under root of n² a² plus m² b² हा फॉर्म्युला पण बघितलेला आहे. And for dominant mode, this
n is 0. Okay, so what we will get? 2ab divided by, this is m actually. Okay, m square, this is for mn. This is, let me check, fc is equal to, let me check the formula. This is our formula actually, mb na. So it is actually, this term will be 0 because here m is equal to 1 and n is equal to 0. So if you put n is equal to 0 here, so this whole term will become 0. So what remains? M square b square. So here will be, here should be m. This should be m actually. This is by printing mistake. So this is m square into b square. M square into, not a square, m square into b square. Okay. So आता तो m square into b square जर बाहेर आला तर काय होईल? 2ab divided by m square बाहेर आल्यानंतर काय होईल? m ची व्हॅल्यू काय आहे? 1 आहे. सो m 1 स्क्वेअर हा 1 राहील. मग आतमध्ये काय राहील? फक्त b स्क्वेअर. सो अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मीन्स b. सो b विल गेट कॅन्सल. व्हॉट रिमेन्स? 2a. ओके, 2a. सो इथे काय बरोबर हा? 2a. ओके, सो लॅम्बडा c 1,0 इज नथिंग बट 2a. नाउ a ची व्हॅल्यू आपल्याला माहित असेल तर वी कॅन फाइंड आउट लॅम्बडा c फॉर डॉमिनंट मोड. Okay, so lambda c of 1,0 is 2a. Now we know the formula of lambda g. What is the formula of lambda g? Lambda g is equal to lambda 0 divided by under root of 1 minus lambda 0 by lambda c bracket square. Okay, so lambda 0 is equal to c by f. Lambda 0 means natural wavelength of the microwave signal. So it is equal to c by f. c काय आपल्याला माहिती आहे? c means 3 into 10 raised to power 10 centimeter per second, and f is given here. What is the value of f? 9,000 megahertz means 9 gigahertz. Okay, so here 9,000 megahertz means 9 gigahertz, means 9 into 10 raised to power 9. giga means 10 raised to 9 किंवा मेगा म्हणजे 10 raised to 6 आणि 9,000 होतं त्यामुळं ते 3. So 10 raised to power 6 into 10 raised to power 3 is 10 raised to power 9. So if you calculate it, it becomes 3.33 centimeter. So lambda 0 is find out. लॅम्बडा 0 मिळाला आपल्याला. त्यानंतर आता लॅम्बडा जी फाइंड करायचा. इथे लॅम्बडा सी पण कॅल्क्युलेट केला आपण 2a. त्यानंतर लॅम्बडा 0 फाइंड केला. नाउ वी कॅन पुट द व्हॅल्यूज and lambda g given आहे आपल्याला. lambda g किती आहे? 4 centimeter. So only one parameter is unknown here. So here, see here, this lambda g is 4. 4 is placed here. Then lambda 0 we have calculated 3.333 centimeter, and under root of 1 minus, again lambda 0 is 3.333 divided by lambda c. Okay, so lambda c bracket square. So now with the help of mathematical calculations we can find out lambda c. Okay, so here आपण काय केलं? हा ही टर्म्स इकडे घेतली. त्यानंतर हे 16 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. लॅम्बडा सी इकडे ठेवलं आणि बाकी टर्म इकडे नेले तर आपल्याला लॅम्बडा सी काय मिळेल? दिस इज सिम्पली मॅथमेटिकल कॅल्क्युलेशन्स. सो विल गेट लॅम्बडा सी इज इक्वल टू 6.038 सेंटीमीटर. ओके, मग लॅम्बडा सी मिळाला आपल्याला 6.038 सेंटीमीटर. लॅम्बडा सी इज इक्वल टू 2a. इथे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. लॅम्बडा सी इज इक्वल टू 2a फॉर डॉमिनंट मोड. ओके, लॅम्बडा सी इज इक्वल टू 2a, इट इज फॉर डॉमिनंट मोड. मग लॅम्बडा सी इज इक्वल टू 2a फॉर TE10 मोड. मग a काय येईल? a इज इक्वल टू लॅम्बडा सी बाय 2. जर लॅम्बडा सी इज इक्वल टू 2a आहे तर a काय येईल? लॅम्बडा सी डिवाइडेड बाय 2. सो इट इज इक्वल टू लॅम्बडा सी काय आता आपण कॅल्क्युलेट केला, इट इज 6.
0.038 centimeter. So put lambda c value here 6.038 divided by 2. So we'll get 3.019 centimeter. So in this way we can find out the value of this dimension A, 3.019 centimeter. कशाचा डायमेन्शन आहे? दिस इज द डायमेन्शन ऑफ दिस रेक्टेंगुलर वेवगाइड. रेक्टेंगुलर वेवगाइडची जी ब्रीड्थ आहे, द ब्रीड्थ ऑफ दिस रेक्टेंगुलर वेवगाइड, दिस इज द रेक्टेंगुलर वेवगाइड. आणि रेक्टेंगुलर वेवगाइडची जी ब्रीड्थ आहे, दिस वन A and this one is B. So हा A आपण काय केला? फाइंड केला. So if you know the formula, then any problem you can solve. Okay. So we will again see another problem here. The dimensions of waveguide are 3 into 1.5 centimeter. Means what is A and what is B here? So A is 3 and B is 1.5 centimeter. The frequency is 8.6 gigahertz. So F is 8.6 gigahertz. Calculate possible modes. आता possible mode calculate करायचे आपल्याला. So lambda 0 is equal to C by F, lambda 0 find करा. Or you can simply write it as a lambda also. Okay. So 3 into 10 to the power 10 centimeter per second divided by frequency is 8.6 gigahertz is equal to, it is 3.488 centimeter. Okay. Now conditions for the wave to propagate is, आता wave propagate होण्यासाठी काय condition आहे? This lambda c should be greater than lambda 0. Okay. Lambda c is equal to cutoff wavelength जी आहे, cutoff wavelength ही त्या वेव्ह मधून जो सिग्नल पास, त्या वेव्हगाइड मधून जो सिग्नल पास होतोय त्या सिग्नल पेक्षा कट ऑफ वेव्हलेंथ ही नेहमी काय पाहिजे? जास्त पाहिजे. कारण की वेव्हगाइड मधून पास होणाऱ्या सिग्नलची जर कट ऑफ वेव्हलेंथ कट ऑफ वेव्हलेंथ पेक्षा जर जास्त असेल तर तो सिग्नल त्या वेव्हगाइड मधून पास नाही होऊ शकत. त्याच्यामुळं वेव्हगाइड मधून पास होणाऱ्या सिग्नलची वेव्हलेंथ ही नेहमी कट ऑफ वेव्हलेंथ पेक्षा काय पाहिजे? कमी पाहिजे. सो दिस इज द कंडिशन. ओके. ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तरच ते वेव्ह त्या वेव्हगाइड मधून पास होऊ शकते. सो वी नो द फॉर्म्युला लॅम्बडा सी इज इक्वल टू 2ab डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ m स्क्वेअर b स्क्वेअर प्लस n स्क्वेअर a स्क्वेअर. सो फॉर टी मोड, आता टी मोड घेऊ आपण फर्स्ट. T10 मोड, m इज इक्वल टू 1, n इज इक्वल टू 0. T10 मोड साठी आपल्याला माहिती आहे काय इक्वेशन आहे? लॅम्बडा C10 इज इक्वल टू 2a. सो 2 into 3 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. ते किती आलं? ते 6 सेंटीमीटर. कोणत्या मोडसाठी? टी मोडसाठी. मग आता टी मोड म्हणजेच आपला यामध्ये आपल्याला कट ऑफ मॅक्सिमम कट ऑफ वेव्हलेंथ मिळते. ती किती आहे? 2.2 into 3 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. ओके. मग आता यानंतर आपण कुठलाही जर मोड घेतला, त्या मोडची जर वेव्हलेंथ ही 6 सेंटीमीटर पेक्षा जर कमी येत असेल, याचा अर्थ काय? ते मोड त्या वेव्हगाइड मधून पास होऊ शकतात. पण जर आपण असे मोड घेतले की ज्या मोडची वेव्हलेंथ ही जर 6 सेंटीमीटर पेक्षा जास्त येत असेल, याचा अर्थ काय? की तो मोड त्या वेव्हगाइड मधून पास होऊ शकत नाही. ओके. So see, lambda c of 10 is always greater than lambda 0. Hence this mode will propagate. आता बघा इथे लॅम्बडा c of 1,0 जो आहे, हा मोड काय होतो? ही जी व्हॅल्यू आहे कट ऑफ वेव्हलेंथ, ही कट ऑफ वेव्हलेंथची व्हॅल्यू आहे, ही या लॅम्बडा 0 पेक्षा जास्त आहे. लॅम्बडा 0 गिवन आहे आपल्याला. किती आहे लॅम्बडा 0? 3.488 सेंटीमीटर. 3.488 सेंटीमीटर पेक्षा ही जी कट ऑफ वेव्हलेंथ आहे ती काय? जास्ती आहे. म्हणजेच काय? की हा मोड त्या वेव्हगाइड मधून पास होणार. ओके. सो हेन्स दिस मोड विल प्रोपॅगेट. नाउ नेक्स्ट फॉर T01 मोड. T01 मोड मध्ये M0 आहे, N1 आहे. ओके. M काय आहे? T01 मध्ये ऑब्विसली M0 आणि N1 आहे. आपण मग जे M0 आणि N1 ची व्हॅल्यू जर या इक्वेशन मध्ये पुट केले, कुठल्या इक्वेशन मध्ये? या इक्वेशन मध्ये, तर काय मिळेल आपल्याला? M इज इक्वल टू
0 आणि n इज इक्वल टू 1 जर आपण पुट केलं यामध्ये, तर m 0 असल्यामुळे ही पूर्ण टर्म काय होईल, 0 होईल. मग खाली काय राहील, 2ab डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ n स्क्वेअर a स्क्वेअर, पण n काय 1 आहे, मग 1 स्क्वेअर 1 राहील. मग याच्यामध्ये काय राहील आतमध्ये, a स्क्वेअर. ओके, सो a स्क्वेअर बाहेर आल्यानंतर काय होईल, a होईल. सो 2ab डिवायडेड बाय a. सो a कॅन्सल होईल, काय राहील मग, लॅम्बडा c ऑफ 0 1 इज इक्वल टू 2b. काय राहील व्हॅल्यू त्याची, 2b. ओके, सो 2b व्हॅल्यू राहील आणि b आपल्याला गिव्हन आहे इथे. व्हॉट इज b, 1.5 सेंटीमीटर. सो 2 into 1.5 सेंटीमीटर इट इज 3 सेंटीमीटर. ओके, म्हणजे कट ऑफ वेव्हलेंथची व्हॅल्यू किती आली इथे, 3 सेंटीमीटर. आणि जी वेव्ह त्यामधून प्रोपॅगेट करायची आपल्याला, त्याची वेव्हलेंथ किती आहे, 3.48 सेंटीमीटर. सो हा मोड, ही वेव्हलेंथ म्हणजे हा जो सिग्नल आहे ज्याची वेव्हलेंथ 3.48 सेंटीमीटर आहे, ती या मोडला त्या वेव्हगाईड मधून पास होईल का, प्रोपॅगेट होईल का, तर नाही होणार. कारण की लॅम्बडा सी ऑफ 0 1 is less than lambda 0. So this mode will not propagate. Okay, this mode will not propagate. Hence this mode will not propagate. It is given. आता आपण अजून एक चेक करू, T11 मोड, म्हणजे इथे M1 आणि N1 दोन्ही पण 1 आहे. सो इफ यू पुट द व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन, 2ab डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ m आणि n 0 असल्यामुळे अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. a आणि b गिवन आहे. सो इफ यू पुट द व्हॅल्यू विल गेट 2.68 सेंटीमीटर. म्हणजे इथे परत कट ऑफ वेव्हलेंथ काय आली, 2.68 सेंटीमीटर. आणि इथली कट ऑफ वेव्हलेंथ जी आहे लॅम्बडा सी 11, इट इज ऑल्सो अगेन लेस दॅन लॅम्बडा 0. हेन्स दिस मोड विल नॉट प्रोपॅगेट. हा मोड पण काय होईल, प्रोपॅगेट होणार नाही. नाउ फॉर टीएम मोड, आता TM11 मोड घेऊ आपण, M1 N1. सो काय येईल आपल्याला, सेम 2.68 सेंटीमीटर. सो अगेन TM11 मोड will also not propagate through this waveguide because cutoff wavelength is less than the wavelength of the signal. Okay, so in this way we can check which modes can propagate through the waveguide or which not. Always remember, cutoff frequency of the waveguide should always be greater than the wavelength of the signal which is propagating through the waveguide. So several examples you can solve. It is given in the book. Okay, so here our unit number 1 of micro and radar, that is fundamentals of micro communication waveguide, is completed here. If you have any doubt, then you can ask.